बातमी आहे शक्तीपीठ महामार्गासंदर्भात। या महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार मोर्चा पुकारला। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी केली। वसमतमध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचा मोर्चा पाहायला मिळाला। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरापासून ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत सरकार विरोधी घोषणाबाजी करत सर्व पक्षांनी पाठिंबा देत हा मोर्चा काढण्यात आला। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे। काहीही झालं तरी आम्ही शक्तीपीठ महामार्गाला शेती आमच्या देणार नाहीत। काय तुमची भूमिका असणार आहे? या जिल्ह्यामध्ये 40 किलोमीटर अंतरावरती या बाजूला मोठा महामार्ग आहे। हिंगोली ते नांदेड या बाजूला नवीन समृद्धीचा महामार्ग होत आहे। जुना समृद्धीचा महामार्ग आहे। जिल्ह्यात अनेक रस्ते आहेत। जिल्ह्याचं क्षेत्रफळ आणि रस्ते संख्या पाहता रस्ते भरपूर झालेले आहेत। शेतकरी देशोधडीला लावून रस्ते इथलं सरकार कशासाठी नेमकं करत आहे, नेमकं काय कारण आहे? एका बाजूला सरकार सांगते की आमच्याकडे पैसा नाही, शेतकऱ्याला नांगरण्यासाठी आज डिझेलची उपलब्धता आहे, आणि दुसऱ्या बाजूला कोट्यवधी रुपये खर्च करून या ठिकाणी सरकार शक्तीपीठ महामार्ग करत आहे। या गोष्टीला शेतकऱ्याच्या या लढ्यामध्ये आम्ही ताकदीनं सोबत आहोत। लाख या ठिकाणी काही जरी झालं, प्रशासन कुठल्याही ताकदीचा जर बळाचा वापर करत असेल, आम्ही आमच्या प्राणाच्या आहुत्या देऊ, परंतु पिढ्यानपिढ्या पिकवणारी आमची काळी जमीन, काळी आई आम्ही या शक्तीपीठ महामार्गाला देऊन आम्ही आमचे संसार उद्ध्वस्त होऊ देणार नाहीत। काहीच वेळामध्ये आता उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर धडकणार आहेत।